जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन करताय तर सुदरलँड ग्लोबल्स आणि विप्रो कंपनी तर्फे लेटेस्ट जॉब अपडेट आलाय. खासियत याची अशी आहे की अप्लाय करणं सुरू झालंय. अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. महत्वाचं म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यू सुद्धा आहे, त्यामुळे एक्झाम सुद्धा होणार नाही आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे. ते बघा, फ्रेशर जॉब आहे, त्यातल्या त्यात तुम्ही नुकतेच पास आउट जरी आहात किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स जरी आहे तरी अप्लाय करू शकताय. संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय. आणि लोकेशन असणार आहे पुणे मुंबई दोन्ही ठिकाणी ही भरती आहे. मोठ्या प्रमाणात भरती आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी इलिजिबल असेल, जॉबच्या शोधात असाल तर नक्की शेअर करा. कारण की कंपनीचा ऑफिशियल ईमेल ॲड्रेस आहे, त्यावर तुम्हाला रेझ्युमे पाठवायचा आहे. संपूर्ण डिटेल सांगतोय, इंटरव्ह्यूला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर सुदरलँड ग्लोबल्स यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. वन ऑफ द बेस्ट IT कंपनी आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर नेमकं ही कंपनी काय काम करते त्याच्याबद्दल दिलेले आहे. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीवर फोकस आहे, जसं की बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस झालं, रिटेलर अँड कस्टमर पॅकेजिंग गुड झालं, कम्युनिकेशन आणि मीडिया एंटरटेनमेंट झालं, ट्रॅव्हल झालं, हॉस्पिटॅलिटी झालं, एनर्जी झालं, इन्शुरन्स झालं, टेक्नॉलॉजी झालं, हेल्थ केअर झालं. यांसारख्या वेगवेगळ्या सेक्टरच्या ज्या कंपन्या आहे त्यांचे जे कस्टमर केअरचे काम असेल किंवा त्यांचे जे प्रोजेक्ट असतात ही कंपनी उचलून घेते. भारतच नव्हे, संपूर्ण जगभरामध्ये यांचे ऑफिसेस आहे. चांगली कंपनी आहे, सॅलरी चांगली आहे, कल्चर चांगलं आहे. आता नेमकं इथे कुठल्या कुठल्या वॅकन्सी आहेत तर बघा, यांच्याच याच्यावर जे एम्प्लॉईबद्दल माहिती दिलेली आहे. आणि इथेच महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारे जे बेनिफिट असतात त्याची माहिती दिली आहे. पेमेंट इन्क्रीज मिळतो, त्याच्यानंतर सोशल सिक्युरिटी मिळते, हेल्थ इन्शुरन्स मिळतो, पेड वॅकेशन्स तुम्हाला मिळतात, ट्रान्सपोर्टेशन मिळतं, एम्प्लॉई अलाउन्स मिळतो, फूड वाउचर्स मिळतात आणि रिवॉर्ड्स अँड रिकग्नायझेशन सुद्धा मिळते. बघा, वेगवेगळ्या ठिकाणी, जसं की अमेरिकेमध्ये पाहिजे, कुठे पाहिजे, काय पाहिजे. पण आता आपण कशात राहतोय, एशियामध्ये राहतोय. तर एशियावर सर्च केल्यानंतर बघा इंडियावर सर्च करायचं आहे आणि भारतामध्ये सध्या जेवढ्या पण वॅकन्सी आहे त्या तुम्हाला इथे दिसून जातील. मग तुम्ही फिल्टरनुसार बघू शकता, जसं की बघा 2 दिवसापूर्वी अपडेट आलेला आहे असोसिएट एंटरप्राइजेससाठी. ओके, त्याच्यानंतर बघा तुम्हाला कंट्रीनुसार पाहिजे ते पण पाहू शकताय, वर्क टाईपनुसार पाहिजे ते पण बघू शकताय, सिटीनुसार पाहिजे ते पण बघू शकताय. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एवढे आले. समजा तुम्हाला दुसरं पाहिजे तर बघा, तुम्ही पुन्हा सिटीवर क्लिक करतो. पुण्यामध्ये पाहिजे तर बघा पुण्यासाठी आलेलं आहे. तर हे तुम्ही शोधू शकता यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर. पण सध्या जी अर्जंट भरती चालू आहे त्याच्याबद्दल बघून घ्या. इथे बघा डायरेक्ट वॉक इन ड्राईव्ह चालू आहे 9 फेब्रुवारीपासून 13 फेब्रुवारीपर्यंत. आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्या HRचा ऑफिशियल मेल ॲड्रेस सुद्धा आहे. तुम्ही इथे बघू शकणार आहात. इथे बघा @sutherlandglobal.com हा यांचा ऑफिशियल मेल ॲड्रेस आहे, नंबर दिला आहे. यावर आपल्याला आपला रेझ्युमे CV पाठवायचा आहे. आणि डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू आहे. तो कुठे असणार आहे तर वर्क लोकेशन तुम्ही बघू शकता 5th फ्लोअर. इथे कुठे असणार आहे तर हे ठाणे, मुंबई या ठिकाणी असणार आहे. सोपी प्रोसेस आहे. सगळ्यात आधी तुमचा इंटरव्ह्यू होईल. ओके, वॉक इन इंटरव्ह्यू होईल. SD पर्सनल इंटरव्ह्यू. त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये काही लोक शॉर्टलिस्टेड केले जातील. समजा 50 लोक आले, 100 आले, 200 आले, 500 आले. मग त्याच्यामध्ये जे बेस्ट कॅन्डिडेट असतील त्यांना शॉर्टलिस्टेड केलं जाईल. पुन्हा त्यांचा एकदा इंटरव्ह्यू होईल, व्हॉइस असाइनमेंट होईल. कारण की कस्टमर सपोर्ट या पोस्टसाठी तुम्ही जर पोस्ट बघितली तर इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेससाठी म्हणजे कस्टमर केअरसाठी आहे. तर व्हॉइस असाइनमेंट होते आणि सिलेक्शन होतं. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो CV आहे तो याच्यावर पाठवून ठेवा आणि डायरेक्ट तुम्हाला या लोकेशनवर जायचं आहे इंटरव्ह्यूला. इथे बघा इंटरव्ह्यूचं लोकेशन दिलेलं आहे. 5th फ्लोअर कुठे असणार आहे, ठाणे, बेलापूर रोड, ऐरवली, नवी मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे. इथे HRचा कॉन्टॅक्ट सुद्धा दिलेला आहे. तांबे म्हणून जे आहे HR, त्यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. काम काय करायचं आहे तर तेच दिलेलं आहे जसं की कस्टमर केअर असतं त्याप्रकारे. 5 दिवस काम, 2 दिवस सुट्टी असणार आहे. रोटेशनल शिफ्टमध्ये काम असणार आहे. कम्युनिकेशन स्किल तुमचं बेस्ट पाहिजे. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन स्किल पाहिजे. नसेल तरी तुम्ही बुक टॅग करून देईल. तिथून तुम्ही तुमचं कम्युनिकेशन सुधारा. जर का तुम्हाला आजच्या काळात जॉब, बिझनेस किंवा असं सोशल मीडियावर यायचं आहे तर बोलण्याचं कौशल्य तुमच्याकडे पाहिजे. त्यामुळे तुम्ही एक्सपर्ट बनू शकता आणि इथे तेच लागतं. त्यामुळे जर ते नसेल तर ते सुधारून घ्या, त्यावर फोकस करा. ओके, बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे दिली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रेशर्स टू एक्सपिरियन्स दोघे इथे अप्लाय करू शकताय. आणि कधीपासून जॉईनिंग होणार आहे तर फेब्रुवारीमध्येच. आत्ता आपण अप्लाय करतोय म्हणजे याच येत्या 10-12 दिवसामध्ये तुमची जॉईनिंग होणार आहे. एवढी अर्जंट इथे भरती आहे.
दुसरी जी पोस्ट आहे ती पण बघू शकताय. त्यामध्ये पण सेम डिटेल्स आहे. कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हसाठीच आहे. इथे पण काम सेम आहे. जे पण कस्टमर आहे, त्यांचे फोन येणार आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे, क्लायंटचे प्रॉब्लेम्स आहे, ते कॉन्फिडेंटली हँडल करायचे आहे. त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ते पण जे पण आहे ते ऐकून घ्यायचं आणि लीड जे आहे ते जनरेट करायचे. अशा प्रकारे तुमचं काम असणार आहे. इथे टायपिंगची पण गरज लागणार आहे, कारण की ते बघितले 35 वर्ड पर मिनिट 90 ॲक्युरसी म्हणजे त्यांचं टायपिंग झालेलं आहे, इंग्लिश टायपिंग ते इथे अप्लाय करू शकताय. बाकी बेनिफिट काय काय ऑलरेडी तुम्हाला सांगून झालेले आहे. इथे पण बघू शकता तुम्ही एचआरचा नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला इथे मेल ॲड्रेस दिसून जाईल. यावर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रेझ्युमे पाठवायचा आहे. टायमिंग पण दिलाय 12 ते 6 दरम्यानच पाठवा. त्यानंतर हे सहसा अवेलेबल राहत नाही. ओके. गुड कम्युनिकेशन स्किल, इंग्लिश पण तुमचं चांगलं पाहिजे, कारण की इंटरनॅशनल व्हॉईस प्रोसेस आहे, त्यामुळे इंग्लिशवर तुमची कमांड पाहिजे. जर नसेल तर तुम्ही काळाच्या खूप मागे आहे. बघा, मराठीमध्ये पण जॉब येत असतात, पण जर चांगली सॅलरी पाहिजे असेल, ह्या गोष्टी पाहिजे असेल, तर आजकाल तुम्हाला काळानुसार इतर भाषा पण, आपल्या मराठी भाषेचा तर आपल्याला अभिमान आहेच, पण इतर भाषासुद्धा जॉबसाठी शिकल्या पाहिजे आणि चांगल्या आल्या पाहिजे. ओके. तर याचे पण डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तिसरी जी पोस्ट आहे ती पण बघू शकताय. कस्टमर सपोर्ट असोसिएट आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि सेम आहे. फक्त इथे जे हायरिंग करतायत ते तर बघा, निकिता म्हणून जे आहे त्या एचआर आहे @sutherlandglobal.com हा यांचा ऑफिशियल मेल ॲड्रेस आहे. यावर प्रोफेशनल सीव्ही पाठवा. सीव्हीमध्ये मेन्शन करा तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, कस्टमर सपोर्ट. पण ते मेन्शन पाहिजे. मग प्रेझेंटेशन स्किल, कम्युनिकेशन स्किल, टीम मेंबर, लिसनिंग स्किल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सीव्हीमध्ये पाहिजे. तुम्ही Googleवर सर्च करा. आपला एक व्हिडिओ टाकलेला आहे किंवा YouTubeवर सर्च करा. आयकॉनिक मराठी सीव्ही किंवा रेझ्युमे हा व्हिडिओ दिसेल. त्यामध्ये मी तुम्हाला फ्री सॅम्पल दिलेले आहे. कस्टमर सपोर्ट या पोस्टसाठी कशाप्रकारे सीव्ही असला पाहिजे तसा बनवून घ्या. तो ATR फ्रेंडली पाहिजे, कारण की आता एचआर काय प्रत्येक मेल वाचून एचआर हे बघत बसत नाही रेझ्युमे. तो काय करतो, त्याच्याकडे एआयचं सॉफ्टवेअर असतो. ते रिझ्युमे बंच डायरेक्ट तिकडे टाकून देतो आणि तो एआयच बघतो, स्कॅन करतो की इथे कुठले-कुठले स्किल्स मेन्शन आहे. मग या पोस्टसाठी जे स्किल्स आहे ते जर सीव्हीमध्ये मेन्शन असेल, तर ते बाजूला शॉर्टलिस्टेड केलं जातं आणि त्याच्यावर एचआर फोकस करतो. त्यामुळे अनेक जणांना वाटतं यार आम्हाला रिप्लाय येत नाही. रिप्लाय काय येत नाही, की तुमचा सीव्ही आहे, रिझ्यूमे आहे, तो ATR फ्रेंडली नाही आहे. कारण की आजकाल कोणी एवढे कष्ट घेत नाही. एआय आले, सगळे एआयच्या मदतीने कामं सोपे करून घेत आहे. त्यामुळे तुम्हाला पण त्या दिशेने जायला पाहिजे. ओके. बाकी सगळी माहिती दिलेली आहे. ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड म्हणजे 12वी पास आहात किंवा FY TYला आहात, कॉलेज सोडून दिलं आहे किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. सॅलरी चांगली आहे, इन्सेंटिव्ह आहे, नाईट शिफ्ट अलाउन्स मिळतो, चांगलं एन्व्हायर्नमेंट आहे आणि करियर ग्रोथ अपॉर्च्युनिटी आहे. ओके. इथे मिनिमम पाहिजे तर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. फ्रेशर्स असाल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. फक्त तुमचं चांगलं स्किल्स पाहिजे. पुढची जी पोस्ट आहे तुम्ही बघू शकताय विप्रोमध्ये. आता या दोन्ही ज्या पोस्ट होत्या तिन्ही या मुंबईसाठी होत्या, ज्यांचं पुण्याला पाहिजे. तर विप्रोमध्ये बघा प्रोसेस असोसिएटसाठी आहे. पुण्यामध्ये जॉब असणार आहे. इथे पण सगळे डिटेल्स दिलेले आहे. 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालंय, अप्लाय करू शकताय. नाईट शिफ्टमध्ये काम असणार आहे. नाईट अलाउन्स मिळणार आहे. 5 दिवस काम, 2 दिवस सुट्टी असणार आहे. इथे पण कम्युनिकेशन स्किल बेस्ट पाहिजे. जेवढे पण म्हणजे तुमच्याकडे ना कोडिंगचं नॉलेज आहे, ना एआयचं नॉलेज आहे, ना फ्रंट एंड येतं, ना बॅक एंड येतं, ना पायथॉन येतं. असं काहीच जर स्किल तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, एक्सेल या तिघांवर प्रभुत्व मिळवावं लागेल. कारण की जर इंडस्ट्रीमध्ये जॉब आहे, तर या तिघांवरच आहे. आणि नाहीतर मग तुम्हाला कुठलंतरी हाय-फाय स्किल आलं पाहिजे, जसं की पायथॉन आलं पाहिजे, कोडिंग आलं पाहिजे, फ्रंट एंड, बॅक एंड जे पण आहे ते आलं पाहिजे. जर ते नसेल, तर तुम्हाला या बेसिक स्किल्सवर तरी कमांड घ्यावी लागेल. ओके. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती पण कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हची आहे. इथे पण सगळी माहिती आहे. इथे एचआरचा नंबर दिला, यावर तुमचा सीव्ही पाठवायचा आहे. थोडक्यात काय, हँडलिंग इनकमिंग कस्टमर्स कॉल, म्हणजे तुम्हाला स्वतःहून कॉल कोणाला करायचा नाही आहे. जे पण कॉल येतील ते उचलायचे. कस्टमर काय म्हणतोय ते ऐकून घ्यायचं. त्याचे काय प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करायचे. त्याला ते प्रॉपर समजून सांगायचं. त्याच्यानंतर रेकॉर्ड ठेवायचं जे पण अपडेट आहे त्यांचं आणि ते तुमचे जे टीम मेंबर्स वगैरे त्यांच्याकडे पाठवायचं. तर अशा प्रकारे तुमचं हे काम असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे बघा एक्सपिरियन्स मागितलाय. त्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी या पोस्टला अप्लाय करा. अजून एक पोस्ट आहे. इथे बघा, इथे फ्रेशरसाठी आहे किंवा एक्सपिरियन्स दोघांसाठी आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. काम सगळं सेम असणार आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, अप्लाय करू शकताय. त्यामुळे बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये जॉब पाहिजे, त्यातल्या त्यात तुम्ही फ्रेशर्स आहात, तुमच्याकडे कुठलंही चांगलं हायफाय स्किल्स नाही आहे, फक्त कम्युनिकेशन स्किल, चांगलं इंग्लिश, प्रेझेंटेशन स्किल हे जर तुमच्याकडे असेल, तर त्या बेसिसवर सुद्धा तुम्ही चांगला जॉब मिळवू शकताय. तर नक्की अप्लाय करा, कारण की अप्लाय करण्यासाठी तर पैसे जात नाही ना. तुम्ही एक ट्राय करू शकताय, स्वतःला इम्प्रूव्ह करू शकताय आणि नेमका कशा प्रकारचे इंटरव्ह्यू होतात ते पण तुम्हाला समजेल. त्यामुळे इंटरव्ह्यू आहे, वॉक इन इंटरव्ह्यू, तिथे पण तुम्ही जाऊ शकताय. अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.